लाडकी बहीण विरोधात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांची आता स्पष्टोक्ती आहे। आपण कुठल्याही सरकारी योजनेला विरोध केलेला नाही असं वडपल्लीवार म्हणतात। मी फक्त जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीला विरोध केला असं वडपल्लीवारांचं म्हणणं आहे। योजनांमुळे गरिबांचा फायदा होत असेल तर चांगलंच आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या कार्यकाळातही मी याचिका टाकल्या होत्या। याचिका करते अनिल वडपल्लीवार यांचं स्पष्टीकरण आहे। संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्याला राज्यभर चर्चा सुरू आहे। मात्र तितकीच चर्चा जी आहे ते त्या विरोधात एका कोर्टामध्ये जी आहे ते याचिका दाखल करण्यात आली आहे आणि आरोप होतो आहे की ही याचिका जी आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दाखल करण्यात आली आहे। स्वतः याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांच्यावरती आरोप होत आहेत। ते स्वतः एक्सक्लुझिव्ह जे आहे ते लोकशाहीवरती येत आहेत। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल भाऊ, तुमच्यावरती थेट आरोप होत आहे, तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात आणि लाडकी बहीण योजना बंद पडावी ही काँग्रेसची भूमिका असल्यामुळे तुमच्या माध्यमातून कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे। नाही, फार दुःखाची बाब आहे की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री माझ्यावर जे आरोप लावले ते फार चांगलं नाही। कारण माझ्या याचिकेमध्ये मी राज्य शासनाच्या किंवा कोणत्याही योजनेला चॅलेंज केलेलं नाही आहे। त्यांना समजूत झाली मला कळत नाही। माझी याचिका ही दुसऱ्या विषयावर आहे आणि याचा फालतू गैरसमज पसरतो आहे। अच्छा, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थेट हे आरोप करताय। तुम्ही म्हणताय की माझा काही संबंध नाही। कोर्टात दाखल केलेली याचिका नेमका तुमची ती कशा संदर्भात आहे त्याबद्दल थोडक्यात काय आहे, सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही। पण माझं एकच त्या याचिकेमध्ये आहे की जनतेच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। मात्र यामुळेच कुठेतरी तुमच्यावर आरोप होतोय की काँग्रेस तुमच्या माध्यमातून याचिका दाखल करायला तुम्हाला लावली आहे आणि कुठेतरी लाडकी बहीण योजना बंद पडेल हा काँग्रेसचा मूळ उद्देश आहे असा आरोप केला जातोय। नाही, ही फार चुकीची समजूत आहे की काँग्रेस वगैरे पक्षांनी मला कोणती अशी सूचना केलेली नाही आहे आणि मी कोणा पक्षासाठी या जनित याचिका दायर करत नाही। मी हे सर्व चुकीचं जे आहे ते पसरवलं जात आहे। याचा काँग्रेसची आणि लाडकी बहीण योजनेशी काही संबंध नसल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।